नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. गेली 50 वर्ष झाली कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. वाढत्या नागरीकरणामुळे शहराशी एकरूप झालेल्या गावांना महापालिका प्राथमिक सुविधा पुरवित आहे. कोल्हापूर शहराची हद्द वाढवावी ही सातत्याची मागणी शहरातील नागरिकांची आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून कोल्हापूर शहराची हद्दवाढ कधी होणार, त्याची निश्चित तारीख शासनाकडून सांगितली जाणार काय, असा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी 10 गावांच्या समावेशासह हद्दवाढीत सर्वांची संमती असल्याचे उत्तर विधिमंडळात दिले आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नजरेच्या टप्प्यात आली आहे. लक्षवेधी प्रश्न उपस्थित करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराला मागील अनेक वर्षापासून विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. सन 1972 साली नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर आजतागायत शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराशी एकरूप झालेल्या उपनगरांवर मूलभूत सुविधा पुरवण्याचा अतिरिक्त भार महानगरपालिकेवर पडत आहे. हद्दवाढ न झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ महापालिकेला घेता येत नाही. 2019 व 2021 मधील महापुरांमुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ब्ल्यू लाईनमुळेही नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागांचा अभाव निर्माण झाला आहे. तर 1998 मध्ये जाहीर झालेल्या सुधारित विकास योजनेतील रिंग रोड, अम्युनिटीज तसेच ओपन स्पेस ताब्यात घेण्याची कामे आजतागायत न झाल्यामुळे शहरातील रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी व पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होतोय. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच काळंबावाडी येथे थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटींमुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सणासुदीच्या काळात शहरातील महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. महापालिकेत यापूर्वी घरफाळा, TDR घोटाळ्याचे प्रकार घडले असून याची सखोल चौकशी शासन करणार काय, असा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5,49,236 इतकी आहे. याशिवाय तरंगती लोकसंख्या म्हणजेच फ्लोटिंग पॉप्युलेशन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने शहरातील सोयी सुविधांवर परिणाम होतोय. महानगरपालिका लगतच्या 42 गावांचा समावेश करून हद्दवाढीची प्राथमिक उद्घोषणा 20 एप्रिल 1992 रोजी निर्गमित करण्यात आली. मात्र प्रस्तावित हद्दवाढीस त्यामध्ये समाविष्ट केलेल्या सर्व गावांनी व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवल्यामुळे 17 नोव्हेंबर 2012च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक उद्घोषणा विखंडित करण्यात आली. याशिवाय 17 नोव्हेंबर 2012च्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले. या जनहित याचिकेवरील सुनावणी 11 डिसेंबर 2013 रोजी होऊन यात कोल्हापूरच्या महानगरपालिकेने 31 जानेवारी 2014 पर्यंत तसेच शासनाने 6 महिन्यात याबाबत निर्णय घ्यावा असे उच्च न्यायालयाने आदेश पारित केले होते. त्यानुसार महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रस्तावावर महानगरपालिका हद्दवाढीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांचा हद्दवाढीस होणारा विरोध विचारात घेता सदर हद्दवाढ करणे उचित होणार नाही असा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला असल्याचे त्यांनी विधिमंडळात सांगितलं. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रतिप्रश्न करत हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहेच. हद्दवाढीसाठी गावांचा विरोध असला तरी या गावांना महानगरपालिका पाणी, बस सेवा, लाईट आदी सोयी सुविधा पुरवत आहे. राजकीय कारणांमुळे हद्दवाढीला विरोध होणे योग्य नाही. नवीन मतदारसंघ होत असल्यामुळे 2027 पर्यंत हद्दवाढ करण्यास मर्यादा येत असतील तर 2027 नंतर शासन हद्दवाढ करणार काय, असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हद्दवाढ करण्यास होकार देत 10 गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास सर्वांना संमती दिली असल्याचे सांगितले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाच म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा.